अनेक गोष्टी या बाईंनी केल्या होत्या आणि त्याचा खुलासा मी आज संध्याकाळपर्यंत नक्कीच करेन। म्हणजे आता माझ्याकडे 5 ते 6 नावं अशी आहेत की ज्या लोकांना तिने अडकवण्याचा प्रयत्न केला होता आणि बहुतेक लोक अशी आहेत की ज्यांचा धनंजय मुंडेशी कुठे ना कुठे वाद होता। आता मला अशी देखील माहिती मिळते की बजरंग सोनावणे हे जेव्हा शरद पवार गटात गेले तेव्हा अनेक गोष्टी या बाईंनी केल्या होत्या आणि त्याचा खुलासा मी आज संध्याकाळपर्यंत नक्कीच करेन। तर ही जी व्यक्ती होती ती अतिशय म्हणजे ह्याच कामासाठी तिचा वापर होत होता हे आता यातनं स्पष्ट झालं आहे। परत तिचा मृत्यू अतिशय सस्पिशियस पद्धतीने झाला आहे। तिच्या घरी तिचा मृतदेह अतिशय सडलेल्या अवस्थेत, म्हणजे मला ते बोलवत पण नाही, पण इतक्या सडलेल्या अवस्थेत तो मिळाला होता आणि मुख्यतः म्हणजे तिथल्या पोलिसांना माहिती देखील नव्हतं। बाहेरचे पोलीस आले, त्यांनी ते घर फोडल्यानंतर तिथल्या लोकल पोलिसांना कळलं आणि आता सुद्धा मला असं वाटतं की हे प्रकरण दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय।